मार्च म्हणजे महिलांसाठी स्पेशल महिना झालेला आहे. कारण सध्या सगळीकडेच महिला दिन फार उत्साहात साजरा होतो. महिलांचं सबलीकरण, सक्षमीकरण यावर खूप चर्चा होतात आणि अर्थात भारतीय स्त्रिया खूप समर्थ पण झाल्यात. त्याची उदाहरणं आपण प्रत्येक क्षेत्रात पाहतोय. पण करिअरमध्ये, व्यवसायामध्ये महिला समर्थ झाल्या तरी आरोग्याची आघाडीवर कशा आहेत? माझं निरीक्षण आहे की व्यवसाय नोकरी करणाऱ्या सगळ्या महिलांची एक तारेवरची कसरत असते. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणं बरेचदा त्यासाठी वेळ मिळत नाही, व्यायामासाठी वेळ नसतो. गृहिणींना सुद्धा, आणि मी तर म्हणते अगदी टीनेजर मुलींपासून आरोग्याच्या काही ना काही समस्या स्त्रियांमध्ये जास्त दिसायला लागल्यात. त्यात सगळ्यात महत्वाची पहिली समस्या आहे म्हणजे हाडांचं आरोग्य, हार्मोनल बॅलन्स, आणि तिसरं म्हणजे प्रौढावस्थेत वाढत जाणारं इन्फ्लमेशन. आजकाल बऱ्याच महिलांची तक्रार असते, पाठ कंबर दुखते, वजन वाढते, केस गळतायत, थकवा येतो, मूड स्विंग्स होत आहेत, पिरियड्सचे प्रॉब्लेम्स आहेत. हे सगळं या समस्यांशी जोडलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य किंवा या तिन्ही गोष्टी बॅलन्स करता येतात कुठल्याही सप्लिमेंट शिवाय, अगदी आपल्या रोजच्या आहारातून किंवा दिनचर्येतून. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेदमध्ये. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि आजच्या व्हिडिओत आपण अशा 7 फूड्स बद्दल बोलणार आहोत जे महिलांसाठी खरंच अगदी सुपर फूड्स आहेत. लहान वयापासून घरामध्ये आपल्या मुलामुलींना आरोग्यासाठी चांगल्या वाईट गोष्टींची ओळख करून देणं ही सध्या एक सामाजिक जबाबदारी बनली आहे. कारण हळूहळू आपला हेल्थ रेशो खालावत चाललाय, ज्यामुळे पुढच्या पिढ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. सध्या मुलींचा आहार लहानपणापासून चुकतो आणि त्यांचा व्यायाम, खेळ बंद होत चाललाय. हे खूप घातक आहे, धोक्याची घंटा ही अगदी. म्हणून समस्या सुरू झाल्यानंतर उपाय शोधण्यापेक्षा आपली पुढची पिढी जबरदस्त स्ट्रॉंग असावी याची काळजी अगदी लहानपणापासून मुला मुलीं दोन्हींसाठी घ्यायला हवी. चला सुरुवात करूया हाडांचं आरोग्य यापासून. महिलांमध्ये बरेचदा कॅल्शियमची कमतरता असते. सध्या तर जंक फूड, बैठी जीवनशैली यामुळे बऱ्याच कारणांनी लग्नापूर्वीच कॅल्शियम कमी असतं, नंतर प्रेग्नन्सीच्या काळात आणखी कमी होतं आणि पुढच्या पिढीकडे ही कमतरता पास ऑन होत जाते. म्हणून हाडं मजबूत ठेवायची असतील तर आपल्या भारतीय स्वयंपाकघरातलं अतिशय साधं आणि इफेक्टिव्ह धान्य आहे ते म्हणजे रागी, म्हणजेच नाचणी. सगळ्याच तृणधान्यांमध्ये म्हणजे ज्वारी, बाजरीमध्ये सुद्धा कॅल्शियम असतंच, पण नाचणीमध्ये पर 100 ग्रॅम कॅल्शियमचं प्रमाण असतं 360 मिलीग्रॅम इतकं. आपल्याकडे बऱ्याच जणांना, विशेषतः लहान मुलांना, तरुणांना फक्त गव्हाची पोळी रोज खाण्याची सवय लागली. नाचणीकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालंय. असे पदार्थ आपल्या आहारात नसतात आणि मग घ्याव्या लागतात कॅल्शियमच्या गोळ्या, नाही तर सप्लिमेंट्स. आणि ते सुद्धा बरेच पेशंट्स मला अगदी अभिमानानं सांगतात, डॉक्टर आम्ही इतकी महागाची गोळी केली, कितीतरी वर्ष घेतो आहोत, अमुक कंपनीची घेतो, मल्टीनॅशनल कंपनीची घेतो असं. पण जर आपल्या आहारातच हे घटक असले तर सप्लिमेंटची गरजच लागणार नाही ना. नाचणीची भाकरी किती सोपा ऑप्शन आहे पहा बरं. सध्याच्या जीवनशैलीसाठी तर फार उत्तम, कारण सगळ्यांचं काम बैठ आहे, सगळ्यांच्या घरात वजन वाढीची तक्रार आहे, बीपीची आहे, शुगर आहे, कोलेस्ट्रॉल आहे, थायरॉइड आहे, यापैकी काही ना काही आहेच. मग रोज तुमच्या घरात नाचणीचा काही ना काही पदार्थ बनायलाच हवा. तुम्ही नाचणीची भाकरी खाऊ शकता, किंवा मागे मी चहासाठी काही ऑप्शन सांगितले होते, त्यात रागी बनवून दाखवली होती बघा. म्हणजे नाचणीच्या पिठाची पेज असते, उन्हाळ्यात आंबील घेऊ शकता. चहापेक्षा हजारो पटीनं रागी किंवा आंबील चांगले असतं. कुठल्याही लाडूमध्ये तुम्ही नाचणीचं पीठ वापरू शकता. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला, मुलांना या धान्यांची सवय सुद्धा लावायला हवी, तरच त्यांचं आरोग्य सुरक्षित राहणार आहे हे लक्षात घ्या. नाहीतर पाश्चात्यांच्या दृष्टिकोनातून नवे पदार्थ इम्पोर्ट करून तेच खाणारी पुढची पिढी आपल्याला पाहावी लागेल. रागीचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे त्यामध्ये आयर्न आहे. अॅनिमिया आपल्या महिलांमध्ये खूप कॉमन आहे. फक्त 100 ग्रॅम रागीतून तुमच्या रोजच्या आयर्नची जी गरज आहे त्यातलं सुमारे 20-25% आयर्न तुम्हाला मिळेल. याशिवाय त्यात मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, जे हाडं आणि एकूणच आरोग्यासाठी महत्वाचं. आता नाचणीनंतर दुसरं प्रभावी सुपर फूड आणि खूपदा दुर्लक्षित केलं जाणारं अन्न म्हणजे तीळ. 100 ग्रॅम तिळामध्ये 975 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम आहे. पुन्हा एकदा ऐका, तब्बल 975 मिलीग्रॅम इतकं. बरीच संशोधनं पाश्चात्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या आहाराचा विचार करून होत असतात, त्यामुळे आपल्या भारतीय पदार्थांकडे दुर्लक्ष होत असतं. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण तिळामध्ये असलेलं कॅल्शियम आहे. सध्या सगळीकडे चिया सीड्सचा बोलबाला आहे बघा. तरुणाईला पण माहिती आहे चिया सीड्स. सगळे न्यूट्रिशनिस्ट उठसूट त्याला सुपर फूड म्हणत असतात. अहो पण यापेक्षा तीळ कितीतरी पटीनं सरस आहेत. कशाला इम्पोर्टेड किंवा फॅन्सी फूड्स हवेत? किती फरक आहे बघा. दुधापेक्षा सुद्धा याच्यामध्ये 8-9 पट जास्त कॅल्शियम आहे आणि अशा तिळांकडे आपलं लक्ष जात नाही. संक्रांत सोडून इतर वर्षभरात तुम्ही तीळ खाता का? कमेंट्स मध्ये लिहा बरं. आयुर्वेदात तिळाला बल्य म्हणजे बलदायक, केश्य म्हणजे केसांसाठी छान म्हटले, आणि बुद्धिमतीप्रद म्हणजे बुद्धिवर्धक असं सुद्धा म्हटलंय. यामध्ये कॅल्शियम बरोबर पोटॅशियम, प्रोटीन्स, आयर्न, मॅग्नेशियम असे अनेक घटक आहेत.
सुपर फूड ही कन्सेप्ट किंवा शब्द आत्ताच आहे, पण आपल्या भारतीय आहारात असे असंख्य सुपर फूड्स आहेत, आपण त्यांना प्रतिष्ठा देण्याची गरज आहे. रोज 1 चमचा भाजलेले तीळ तुम्ही चावून खाऊ शकता. तुमचा मुखवास असतो त्यात तीळ घेऊ शकता, किंवा रोज तिळाची चटणी, तिळगुळाचा लाडू यातलं काही खाऊ शकता. बाजरी ज्वारीची नाचणीची भाकरी करताना, पराठे धपाटे करताना त्यावर तीळ लावले तर त्याचं न्यूट्रिशन वाढतं आणि चव सुद्धा. आता हाडांच्या आरोग्यासाठीचा आपला पुढचा साथीदार म्हणजे अंजीर. सुक्या अंजीरमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम दोन्ही भरपूर आहे, फायबर्स सुद्धा आहेत, त्यामुळे पचन सुधारतं, उष्णता कमी होते. शरीरात पचन नीट असलं तर ऍब्सॉर्प्शन सुद्धा नीट होतं, जे हाडांसाठी खूप गरजेचं आहे. अंजीरमध्ये आयर्न सुद्धा खूप चांगले, विशेषतः पाळी येणाऱ्या किंवा मेनोपॉजच्या टप्प्यात असलेल्या महिलांसाठी. रात्री एक साधारण 2 अंजीर भिजवून सकाळी खाण्याची सवय लावा. गोड खायची इच्छा झाली तर, हेल्दी पर्याय हवा असेल तर ड्रायफ्रुट्स, अंजीर, खारीक, खजूर हे खूप छान आहे. तर हे हाडांसाठीचे महत्वाचे सुपर फूड्स आहेत. शिवाय आणखी पण कॅल्शियम असणारे काही फूड्स म्हणजे भगर आहे, मखाना, रताळी, शेवगा, मेथ्या, राजगिरा, सगळी कडधान्य यांचा रोजच्या आहारात योग्य समावेश केला तर हाडांच्या आरोग्याला खूप सपोर्ट मिळतो. आता हा झाला पहिला मुद्दा, हाडांचं आरोग्य. आता दुसरा मुद्दा तो आहे हार्मोनल बॅलन्स. आज बहुतेक मुलींना, महिलांना पिरियड्स अनियमित होणं, थायरॉइड, अचानक वजन वाढणं, पिंपल्स येणं, केस गळणं, चिडचिड होणं किंवा थकवा अशा तक्रारी अगदी वारंवार होतात. त्या कदाचित हार्मोनल इम्बॅलन्समुळे होऊ शकतात. 1 मिनिट विचार करा की तुमच्या आई आजीच्या रुटीनमध्ये, दिनचर्येमध्ये आणि तुमच्या रुटीनमध्ये काय फरक आहे. तर त्यांचा दिवस सूर्योदयाबरोबर सुरू व्हायचा, भरपूर हालचाल, साधं जेवण, रात्री लवकर झोपणं अशी लाईफस्टाईल होती. आणि आज मात्र दिवसच सुरू होतो फोन बरोबर, संपतो फोन बरोबर. सूर्यप्रकाश नाही, सततचा स्ट्रेस, ओव्हर इटिंग, स्नॅक्स, रात्री पण स्क्रीन बघत झोपणं, यामुळे शरीराचा नैसर्गिक जे घड्याळ आहे ना तेच बिघडतं आणि हार्मोन्स सारखे वर खाली होत राहतात. याचा सगळ्यात जास्त परिणाम महिलांच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर सुद्धा होतो. आता सगळ्या महिलांनी आधीच्या पिढीसारखं आयुष्य जगणं आपल्याला अशक्य आहे, हे आता आपल्याला मान्य करायला लागेल. पण आपल्या रुटीनमध्ये थोडे काही बदल, काही योग्य फूड्स ऍड केले तर आपण हार्मोनल बॅलन्सला सुद्धा खूप छान सपोर्ट देऊ शकतो. यात सगळ्यात महत्वाची भूमिका असते बियांची, म्हणजे सीड्स. बियांपैकी तिळाविषयी आपण बोललो. आता जवस, कारळी किंवा भोपळ्याच्या, सूर्यफुलाच्या बिया असतात, या दिसायला लहान असल्या तरी हार्मोनल हेल्थसाठी खूप छान काम करतात. यामध्ये प्रोटीन आहे, फायबर आहे, फॅट्स आहेत, मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, त्यामुळे शरीराचा हार्मोनल बॅलन्स यामुळे छान राहायला मदत होते. या सगळ्या ज्या तेल बिया आहेत ना त्यात फॅटी ऍसिड्स आहेत, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहेत, लिग्नान्स आहेत, जे हार्ट हेल्थसाठी पण चांगले आहेत. 1 टेबलस्पून भाजलेलं किंवा पावडर केलेले जवस आहेत, ते तुम्ही रोज चटणीमध्ये, दह्यामध्ये, स्मूदीमध्ये, पोळीच्या पिठात मिसळून घेऊ शकता. रोज जवसाची चटणी खाऊ शकता. दुसरं सीड आहे पंपकिन सीड्स, भोपळ्याच्या बिया. यामध्ये सुद्धा झिंक, मॅग्नेशियम, प्रोटीन, आयर्न भरपूर आहे. विशेषतः झिंक असं मिनरल आहे ना, ज्यामुळे कमी झालं तर हार्मोनल इम्बॅलन्स जास्त वाढू शकतो. पिरियड्स असतात ते अनियमित असतील तर असे सीड्स आहारात असणं खूप उपयोगी आहे. त्याचबरोबर झिंकमुळे इम्युनिटी वाढते, म्हणजे आतून पण स्ट्रॉंग बनायला मदत होते. यातलं तिसरं सीड आहे सनफ्लॉवर सीड, सूर्यफुलाच्या बिया. यामध्ये भरपूर व्हिटॅमिन ई आहे. हे हार्मोनसाठी खूप एक काय म्हणायचं प्रोटेक्टिव्ह कवच आहे. पिरियड्स दरम्यान जर मूड स्विंग्स होत असतील, चिडचिड होत असेल, क्रॅम्प्स होत असेल तर याचा छान उपयोग होतो. व्हिटॅमिन ई मुळे स्किन आणि केसांचं आरोग्य सुद्धा सुधारतं. आता या सगळ्या बियांबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा की या पौष्टिक आहेत, पण त्याचबरोबर पचायला गुरू म्हणजे जड आहेत, कॅलरी डेन्स म्हणतो आपण. म्हणून खूप खाल्ल्या तर जास्त फायदा होईल असा काही याच्या बाबतीत नियम नाहीये. थोड्या प्रमाणात नियमितपणे घेतल्या तर त्यांचा चांगला फायदा मिळतो. म्हणून तुम्ही सॅलड्समध्ये, लाडूमध्ये किंवा मुखवासात थोड्या प्रमाणात घेतलं तरी पुरेसे. चावून खाणं महत्वाचं. या सगळ्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स कॉमन आहेत, त्यामुळे शरीरातील इन्फ्लमेशन सुद्धा कमी होतं, इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते आणि रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स आहेत ते व्यवस्थित राहायला मदत होते. म्हणून यांना आपण हेल्दी फॅट्स म्हणतो. अनेक स्त्रियांना, महिलांना सध्या वाटतं की फॅट्स आले खाण्यात तर वजन वाढेल, म्हणून फॅट्स पूर्ण बंद. पण हे अगदी चुकीचं आहे. उलट महिलांनी फॅट्स पूर्ण बंद केले तर हार्मोनल इम्बॅलन्स आणखी वाढतो, पिरियड्स आणखी बिघडतात, एनर्जी कमी होते, क्रेव्हिंग्स वाढतात किंवा मूड स्विंग्स होतात, हाडांची स्ट्रेंथ कमी होते. कारण आपल्या शरीरातलं प्रत्येक हार्मोन फॅट पासूनच बनतं. शरीराला योग्य फॅट्स मिळाले नाहीत तर हार्मोन तयार होण्यासाठी लागणारं रॉ मटेरियलच मिळत नाही शरीराला. म्हणून फॅट पूर्ण बंद करायचे नाहीत तर योग्य फॅट्स निवडायचे. ट्रान्स फॅट्स म्हणजे प्रोसेस फूडमध्ये किंवा खूप तळलेल्या स्नॅक्समध्ये, बेकरी आयटम्समध्ये असतात, ते ट्रान्स फॅट्स शरीरासाठी घातक आहेत. ते बंद करायला हवेत. ते पूर्णपणे हार्मोनल डिस्टर्बन्स करतात.
रिफाईंड ऑइलमध्ये बनवलेलं अन्न, वारंवार तळलेले पदार्थ हे हार्मोनल बॅलन्स बिघडवतात. पण घरी बनवलेलं तूप, कच्च्या घाण्याचं तेल, नारळ, सुकामेवा किंवा या बिया यामुळे सगळ्या हार्मोन्सची ताकद चांगली राहते आणि आपल्या शरीराला जे आवश्यक फॅट्स आहेत ते मिळतात. म्हणून हेल्दी फॅट्स खूप महत्वाचे आहेत, त्यांचा समावेश नियमितपणे आपल्या आहारात करायलाच हवा. आता हार्मोनल बॅलन्ससाठी आणखी एक सुपर फूड किंवा टॉनिक आहे, ते म्हणजे शतावरी. ज्यांना मासिक पाळी संदर्भात काही तक्रारी आहेत त्यांच्यासाठी अगदी आयडियल औषध आहे. तिला आयुर्वेदात स्त्रियांची सखी असं म्हटलंय. गर्भाशय, सगळे सांधे, आपली हाडं, मसल्स यांना पोषण देणारी शतावरी मुलींच्या, स्त्रियांच्या रुटीनमध्ये अवश्य हवी. मला माहितीये तुम्ही लगेच कमेंट्समध्ये प्रश्न विचारणार, कुठली शतावरी घेऊ, कशी घेऊ? तर 2 ऑप्शन्स असतात. एक, शतावरीच्या काड्या आणून तुम्ही रोज दुधात उकळून घेऊ शकता किंवा मग घेऊ शकता शतावरी कल्प. ज्यांना शुगर आहे, वजन खूप आहे, त्यांच्यासाठी शतावरीच्या काड्या योग्य आहेत. आणि लहान मुली, ज्यांना खूप धावपळ आहे, अशा स्त्रिया, ज्यांना शुगर नाही, अशा सगळ्यांसाठी शतावरी कल्प चांगले. त्यातही वैद्यांनी बनवलेला शतावरी कल्प बेटर. त्यामध्येही 2-3 प्रकार असतात. आपल्याकडे आहेत शतवीर्यादी, यामध्ये शतावरी, अश्वगंधा, गोक्षूर, सुंठ अशी औषधं असतात. आणि एक आपला आहे वेलचीयुक्त शतावरी कल्प. दोन्हीचे रिझल्ट, फीडबॅक अप्रतिम आहेत. कुठलंही हेल्थ ड्रिंक किंवा चॉकलेट ड्रिंक घेण्यापेक्षा दुधामध्ये शतावरी बेस्ट. आणि जर तुम्हाला दूध चालत नसेल, चांगलं दूध मिळत नसेल, तर तुम्ही पाण्यात सुद्धा शतावरी घेऊ शकता. आपलं हे प्रॉडक्ट खूप लोकप्रिय आहेच. तशीच आपली सगळीच प्रॉडक्ट्स आहेत ती खूप अभ्यासपूर्वक, विचारपूर्वक बनवली जातात. रिझल्ट यायलाच हवा अशी आमची तळमळ असते, म्हणून ही काळजीपूर्वक बनवली जातात. जसं आपला कंटेंट आहे चॅनलचा, तो सुद्धा खूप अभ्यासपूर्वक बनवला जातो. त्याला शास्त्राधार आहे ना, याची मी काळजी घेत असते. तर तुमचा पाठिंबा प्रॉडक्ट्सना आहे, चॅनलला आहेच. जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर नक्की करा, कारण ती आमच्यासाठी शाबासकीची थाप आहे. तुम्हाला यासाठी काही चार्जेस लागणार नाहीत, पण आम्हाला खूप प्रोत्साहन मिळेल. चला आता पुढचा भाग, जो सध्या खूप चर्चेत आहे, इन्फ्लमेशन. इन्फ्लमेशन म्हणजे बाहेरून दिसणारी सूज किंवा वेदना नाही, तर शरीराच्या आत हळूहळू आपल्या सगळ्या सिस्टीम्सवर परिणाम करणारी एक अंतर्गत सूज, त्याला आपण इन्फ्लमेशन म्हणतो. बऱ्याच महिलांना त्वचेचे प्रॉब्लेम्स आहेत, थकवा आहे, झोप लागत नाही, वजन अचानक वाढतं किंवा फुगतं, अशा तक्रारी असतात. यामागे कदाचित क्रॉनिक इन्फ्लमेशन असू शकतं. याला आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने आमदोष म्हणू शकतो. आता हे कमी करायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला लाईफस्टाईल बदलायला हवी, सुधारायला हवी. कारण ही समस्या औषधांनी नाही तर सवयी बदलल्या तरच सुधारते. योगासनं, प्राणायाम, स्ट्रेस मॅनेजमेंट या सगळ्याचा इन्फ्लमेशनवर खूप छान रिझल्ट दिसतो. अर्थात आपण काय खातो, कधी खातो हे महत्वाचं आहेच. शरीर आतून रिपेअर करणारं अन्न घेतलं तर इन्फ्लमेशन हळूहळू कमी होऊ शकतं. तर याचा सोपा नियम काय इन्फ्लमेशनसाठीचा, तर सीझनल आणि आपले स्थानिक फूड्स घेणं. प्रत्येक ऋतूत आपल्याला अशी फळं, भाज्या मिळतात. जसं उन्हाळ्यात आपल्याला कलिंगड आहे, जांभळे आहेत, काकडी आहे. हिवाळ्यात आवळा आहे, गाजर आहे. यासारखी फळं, भाज्या आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करतात. पावसाळ्यात बघा कारली, दोडकी, शेवगा अशा भाज्या मिळतात. त्या काळात पचनशक्ती वीक असते ना, त्याला स्ट्रॉंग करण्याचं काम करतात. इन्फ्लमेशन कमी करण्याचा अजून एक सोपा मार्ग म्हणजे चहा, कॉफी कमी करणं. त्याऐवजी मग तुळस, अश्वगंधा, गुळवेल, हळद, दालचिनी यासारख्या औषधापासून बनवलेला काढा किंवा हर्बल टी शरीरात अँटी इन्फ्लमेटरी प्रोसेसला सपोर्ट करतो. तुळस आहे ती नॅचरल ॲडॅप्टोजेन आहे, स्ट्रेस हार्मोन बॅलन्स करते. आणि आपण पाहिलं स्ट्रेसमुळे इन्फ्लमेशन खूप ट्रिगर होतं. चहा, कॉफी ऐवजी असा हर्बल टी घेतला तर खूप छान फायदा होतो. इन्फ्लमेशन म्हणजे काय, ते कसं कमी करायचं याविषयी आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही अधिक माहितीसाठी पाहू शकता. इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी आपला रेडीमेड हर्बल टी सुद्धा आहे, तो खूप उपयोगी आहे. ज्यामध्ये आपण पाहिली ती सगळी औषधं आहेत, शिवाय आणखी काही औषध अशी आहेत ज्यामुळे वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष कमी व्हायला मदत होते आणि शरीरातील सूज येण्याची प्रक्रिया, टॉक्झिन्स जमा होण्याची किंवा आमदोष तयार होण्याची प्रक्रिया कमी होते. फक्त पेशन्स हवा आणि नियमितपणा. सध्या हजारो लोक आपल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी हर्बल टी जो आहे आपला अरहमचा, त्याला प्रेफरन्स देतात. त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. आता आपण तिन्ही गोष्टी पाहिल्या, हाडांचं आरोग्य, हार्मोनल बॅलन्स आणि इन्फ्लमेशन. आता सगळ्यात शेवटचा महत्वाचा मुद्दा, तो आहे पचनशक्ती. तुमच्यापैकी बरेच जण मला म्हणतील की मॅडम आम्ही हे सगळे सुपर फूड्स खातो, आम्ही सीझनल भाज्या खातो आणि खूप छान आहार घेतो, पण तुमची पचनशक्ती, तुमचं शरीर त्यावर काय प्रोसेस करतं हे खूप महत्वाचं आहे. एक उदाहरण आहे, जसं शिक्षक सगळ्यांना एकसारखं शिक्षण देतात, पण काही विद्यार्थी ते ज्ञान ग्रहण करतात, अभ्यास करतात, विचार करतात आणि त्याचा त्यांना मग आयुष्यात खूप फायदा होतो. सगळ्यांना एकसारखा फायदा होतो का, तर नाही. कारण का, तर प्रत्येकाची प्रोसेसिंग क्षमता वेगवेगळी आहे.
म्हणून एकसारखा आहार किंवा अगदी बेस्ट सुपर फूड्स घेऊन सुद्धा त्याचं रूपांतरण करण्यासाठी आपल्या शरीरातला अग्नी किंवा जी ट्रान्सफॉर्मेशन पॉवर आहे ती खूप महत्वाची आहे. आपला आहार त्यासाठी योग्य हवा, आपली पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी नियमित व्यायाम हवा, वेळेवर झोपणं आणि सध्याच्या काळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक शिकणं, जसं प्राणायाम, मेडिटेशन. हे सगळं जर आपण केलं म्हणजे हाडांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य झोप, इन्फ्लमेशन कमी करण्यासाठीची काही काळजी, योग्य दिनचर्या, हार्मोनल बॅलन्ससाठी आपण आता पाहिलेले मुद्दे आणि सगळ्यात महत्वाचं आपली पचनशक्ती नीट ठेवण्यासाठी जर आपण काळजी घेतली तर या सुपर फूड्सचा आपल्याला 100% फायदा होईल. आजारी पडल्यानंतर नाही तर पडण्यापूर्वीच आपलं स्वास्थ्य अगदी सुंदर राहावं, जबरदस्त फिटनेस राहावा, म्हणून या सगळ्या गोष्टींचा खूप महत्वाचा फायदा आहे. तर तो आत्तापासून आपल्या मुलामुलींना या सगळ्या गोष्टींची ओळख करून देणं, आपल्या उदाहरणातनं करून देणं, आजूबाजूच्या महिलांना ही माहिती सांगणं, ही खरं तर महिला दिनाची शुभेच्छा ठरेल. आशा आहे की आजच्या व्हिडिओतून तुम्हाला महिलांच्या आरोग्यासाठीचे काही मुद्दे अगदी सविस्तर कळले असतील, त्याचा तुम्हाला दैनंदिन जीवनात खूप फायदा होईल अशी मला आशा आहे. आजचा कंटेंट कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला याविषयी मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आजूबाजूच्या सगळ्या महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर खरं महिलांचं सबलीकरण आणि त्याबरोबर समर्थ आरोग्य असणाऱ्या महिला आपण आपल्या आजूबाजूला पाहू शकू, तर आपला समाज समर्थ होईल, आपला देश समर्थ होईल. महिला दिनाच्या सगळ्या भगिनींना खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.